तर आता मी आहे मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी। उज्जैनला आले तर एक दिवस इथं मुक्काम करा आणि ह्याची जी पूर्ण लाइटिंग आहे ती नक्की पहा। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वर्षा ओमकार ब्लॉग्स। आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी आहे मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं भव्य असं ज्योतिर्लिंग आहे उज्जैन, आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही संपूर्ण पहा, आणि अजूनही जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात। आणि आज आपण बघणार आहोत उज्जैनमध्ये आपल्याला राहायचं कुठे, खायचं कुठे, आपण उज्जैनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची मंदिरं व्हिजिट करू शकतो, हे संपूर्ण ह्याची जी माहिती आहे ती आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, आणि जर तुमच्यापैकी कोणी उज्जैनला जाणार असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम योगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमावे। जय महाकाल। तर आत्ता वाजले सकाळचे 9 आणि मी चाललेले आहे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी। आज मी पूर्ण उज्जैन एक्सप्लोअर करणार आहे, आजूबाजूला कुठकुठली मंदिरं आहेत ते पण मी पाहणार आहे। तर मध्य प्रदेशमध्ये पोहे खूप फेमस आहेत, मस्तपैकी गोड आंबट असे पोहे या ठिकाणी मिळतात, आणि खिचडी पण खूप छान मिळते। तर आता आपण नाश्ता करून घेऊयात आणि मग नंतर मंदिरात जाऊयात। जर आपल्याला लवकरात लवकर दर्शन घ्यायचं असेल तर इथे शीघ्र दर्शन म्हणून लिहिलेलं आहे अवंतिका द्वार। यासमोर आपण 250 रुपयाचं तिकीट घेऊन इकडनं आतमध्ये जाऊ शकतो, आणि माझ्या डाव्या बाजूला जी लाईन आहे ती आहे भस्मारती पाससाठी। तर आता आम्ही चाललो आहे 250 रुपीजचं तिकीट घेऊन इकडे, काहीच गर्दी नाही आहे, आणि ह्या साईडला जी मेन लाईन आहे तर आत्ता मी ज्या लाईनमध्ये उभी आहे ती लाईन आहे 250 रुपीजचं तिकीट काढलेली, आणि माझ्या बाजूला जी आहे ती फ्री दर्शनची लाईन आहे। तर आपण दोन्ही पण लाईनमध्ये थांबलो तरी पण आपलं दर्शन लवकर होतं जर गर्दी नसेल तर। आणि 250 रुपीजचं तिकीट काढून आलं तर आपल्याला या ठिकाणी नंदी मंडपाच्या मागच्या साईडला उभं राहायला मिळतं। तर गर्दी बघू शकता, बघा तुम्ही मागे खूप गर्दी आहे। आणि आत्ता मस्तपैकी स्क्रीनवर हे जे महाकालेश्वराचं जे दर्शन झालेलं आहे खूप छान वाटतंय, आणि दर्शन एकदम निवांत झालेलं आहे, कुणी इथं धक्काबुक्की केलेली नाही आहे। जर तुम्हाला नंदीगृहामधून जर दर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी VIP पास लागतो, तो तुम्ही काढून त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकता। तर माझं असं छान प्रकारे दर्शन झालेलं आहे। बराच वेळ मी या ठिकाणी थांबले होते, एक 5 मिनिट, आणि त्यानंतर आता मी पडलेले आहे बाहेर। या ठिकाणी बघा महादेवाचं खूप छान असं मंदिर आहे, आणि आजूबाजूला जर आपण बघितलं तर भरपूर सारी मंदिरं आहेत, भरपूर लोक फोटो वगैरे काढत आहेत। उज्जैन मंदिर परिसरामध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला खूप सारी छोटी छोटी मंदिरं दिसतील, तुमचा पूर्ण दिवस जाईल ही मंदिरं पाहण्यासाठी। त्याच्यामुळे असं म्हणतात की उज्जैनमध्ये भरपूर अशी मंदिरं आहेत जे आपण दर्शन एका दिवसामध्ये करू शकत नाही। तर हा जो आहे बघा, हा मंदिर परिसर आहे, आणि ही मंदिराची मागची बाजू आहे। मंदिराचा कळस बघा आपल्याला दिसतोय, खूप प्राचीन असं बांधकाम केलेलं मंदिर आहे। या ठिकाणी आपल्याला कोटेश्वर, त्याच्यानंतरनं केदारेश्वर, भीमाशंकर अशी 12 ज्योतिर्लिंगे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। काय चालू आहे?
तर आत्ता झालेलं आहे माझं उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन आणि आत्ता मी आलेली आहे बाहेर. या गल्लीमध्ये तुम्हाला उज्जैनचा प्रसाद असेल किंवा तुम्हाला गळ्यातलं लॉकेट असेल किंवा शिवलिंग असेल, तर या अशा अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे भेटतात. आणि हे जे श्रीजी फॅमिली रेस्टॉरंट आहे, या ठिकाणचं जेवण अतिशय छान आहे. त्याच्यामुळे जे दुपारचं जेवण आहे ते मी या ठिकाणी केलं. जर तुम्ही कधी उज्जैनला आलात तर हे जे श्रीजी फॅमिली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी नक्की तुम्ही जेवण करा. आत्ता मी आहे बघा पार्किंगमध्ये आणि या ठिकाणी भरपूर मोठं असं पार्किंग आहे, एकदम स्पेशियस आहे. आणि इथे तुम्ही आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क करू शकता. कारण की उज्जैनमध्ये जे हॉटेल्स आहेत आणि जे रोड्स आहेत ते खूप छोटे छोटे आहेत. म्हणजे जर पुण्यामध्ये जसं तुळशीबागेतले जसे रोड आहेत तसं आहे. आणि त्याच्यामुळं गाडी पार्क करायला थोडा प्रॉब्लेम येतो. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क करू शकता. आणि जे पार्किंगचे चार्जेस आहेत ते 15 रुपीज पर आवर प्रमाणे आहेत. तर 2 दिवस आपली गाडी इथेच पार्क राहणार आहे. आणि जर अजून एक दिवस जर आपण थांबलो उज्जैनमध्ये तर आपली गाडी इथेच पार्क राहणार. त्याच्यामुळं अगदी सेफ अशी ही गाडी आपण या ठिकाणी पार्क करू शकतो. आणि जर तुम्ही आलात तुमची स्वतःची गाडी घेऊन तुम्ही या ठिकाणी पार्किंग पण करू शकता. तर आत्ता मी आहे मध्य प्रदेशमध्ये उज्जैन या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघताय हा भव्य असा कॉरिडॉर आहे. या कॉरिडॉरला महाकाल कॉरिडॉर असेही म्हणतात. या भव्य अशा कॉरिडॉरसाठी जवळजवळ 856 कोटी इतका खर्च आला आहे. आणि या प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते. या ठिकाणी महाकाल लोक वास्तुकला आणि स्थापत्यकलेचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन केलेले आहे. 900 मीटरहून लांब असलेलं कॉरिडॉर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि भारतातील सर्वात मोठं असं कॉरिडॉर आपल्याला उज्जैन या ठिकाणी पाहायला मिळतं. तर असं सांगितलं जातं की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि त्यावेळेस विष आणि अमृत एका वेळी दोन्ही जे आहे ते बाहेर आलेलं आणि त्यावेळेस महादेवांनी सगळ्याच्या सगळं विष स्वतः ग्रहण केलेलं. त्याची एक्झॅक्टली प्रतिकृती माझ्या मागे आहे बघा, तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर अशी प्रतिकृती आहे. या कॉरिडॉरमध्ये शिवपुराणातील गोष्टी सांगणारे देखावे आणि 50हून अधिक असे भित्तिचित्र आपल्याला पाहायला मिळतात. तर माझ्या मागे तुम्ही बघताय महादेवांचा सगळ्यात प्रिय असा भक्त आणि सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त ज्याने सगळ्यात जास्त महादेवांची भक्ती केलेली आहे तो म्हणजेच दशानन म्हणजेच रावण. तर त्या रावणाने बघा कैलास पर्वत ज्यावेळेस उचलून नेला त्यावेळेस त्याची जी प्रतिकृती आहे ती एक्झॅक्टली माझ्या मागे आहे. आणि ज्या वेळेस रावणाने कैलास पर्वत उचलला त्यावेळेस महादेवांनी त्यांच्या पायाच्या एका अंगठ्याने तो जो आहे तो खाली दाबला. तुम्ही पाहू शकता बघा. तर जेवढं हे कॉरिडॉर आत्ता दिवसा सुंदर दिसतं तसंच हे रात्रीचं इतकं सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. मी आज रात्री पण या ठिकाणी थांबणार आहे. रात्रीची जी लाईटिंग आहे अतिशय अप्रतिम अशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही उज्जैनला आले तर एक दिवस इथं मुक्काम करा आणि ह्याची जी पूर्ण लाईटिंग आहे ती नक्की पहा. तर रात्री परत मी या ठिकाणी येणार आहे आणि हा जो परिसर आहे हा परिसर परत पुन्हा एकदा पाहणार आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं उज्जैन आहे. सगळ्यात मोठं भव्य असं ज्योतिर्लिंग आहे. याचा विकास व्हावा त्यासाठी या ठिकाणी हे जे कॉरिडॉर आहे म्हणजे भव्य असं कॉरिडॉर, भारतात कुठेही असं हे कॉरिडॉर नाही इतकं मोठं हे उभारलेलं आहे. फक्त ह्याची स्वच्छता ही आपण राखली पाहिजे. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा बेंचेस खूप तोडलेले आहेत आणि जिथे जिथे डस्टबिन आहे ते डस्टबिन पण खूप खराब केलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं मला जरा वाईट वाटतं की जसं इथं सुंदर आहे महादेवांच्या मंदिराच्या बाजूला असं हे कॉरिडॉर बनवलेले आहे लोकांसाठी, आपल्यासाठी. महादेवांच्या ज्या पुराणातील कथा आहेत त्यांचं जे त्यांच्यापासून आपण बोध घ्यायला पाहिजे तर त्यासाठी आपण इथं येतो. तर आत्ता मी आलेले आहे मंदिर परिसराच्या थोडंसं बाहेर आणि या ठिकाणी 2 अशी मंदिरं आहेत, खूप सुंदर अशी मंदिरं आहेत. तर त्या ठिकाणचं दर्शन मी घ्यायला आलेली आहे. तर आत्ता मी आहे श्री बडा गणेश मंदिराच्या समोर. अतिशय सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये, तुम्ही नक्की पहा हे मंदिर. त्यानंतरनं 51 शक्तिपीठापैकी एक असं माता हरिसिद्धी हे जे मंदिर आहे ते मी पाहणार आहे. पण आता खूप गर्दी आहे त्यामुळे संध्याकाळी या ठिकाणी मी येणार आहे.
तर आत्ता मी आलेले आहे उज्जैनमध्ये रामघाट या ठिकाणी आणि उज्जैन ज्योतिर्लिंगापासून मंदिरापासून जे अंतर आहे रामघाटचे ते 1 किलोमीटर आहे। जर आपण वॉकिंग आलो तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात या ठिकाणी यायला। आणि तुम्ही बघू शकता ही माझ्या मागे जी नदी आहे ही आहे शिप्रा नदी आणि शिप्रा नदीच्या काठावर आपल्याला आता महाआरती घ्यायची आहे, त्यासाठी आपण आलेलो आहे। संध्याकाळी 5:15ला ही महाआरती चालू होती आणि मस्त असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी। तुम्ही जर उज्जैनला आले तर या ठिकाणी नक्की या आणि ही जी महाआरती आहे ती नक्की पहा। आणि शिप्रा नदीच्या काठावर ही आपल्याला प्राचीन अशी मंदिरं पाहायला भेटतात बघा माझ्या मागे। तर ही अशी प्राचीन मंदिरं आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे इथे। आणि या ठिकाणी तुम्ही बोटिंग पण करू शकता, या ठिकाणी तुम्ही माशांना अन्नदान करू शकता। तिथे ते लोक बसलेले आहेत तर त्या गोळ्या घेऊन तुम्ही माशांना अन्नदान करू शकता। किती घाण केली आहे ती। तर आत्ता मी चाललेले आहे आजूबाजूच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी मी आलेली आहे ही जी आहे आरती घेण्यासाठी, जी महाआरती असते, जी जशी गंगा आरती असते त्याचप्रमाणे या ठिकाणी शिप्रा नदीच्या काठावर आरती होते। आरतीचा जो टायमिंग असतो तो असतो संध्याकाळी 6:15ला एक आरती होते आणि ती आरती झाल्याच्या नंतरनं अजून एक आरती 7च्या दरम्यान या ठिकाणी होते। तर ती आरती तुम्ही नक्की पहा, मिस नका करू। तर या ठिकाणी आरतीची तयारी झालेली आहे आणि जर आपल्याला हे जे आरतीचं ताट घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी 51 रुपये दक्षिणा देऊन हे ताट घेऊ शकतो आणि पुजारासोबत आपण देखील या ठिकाणी आरती करू शकतो। तर आत्ता मी आलेली आहे 51 शक्तिपीठापैकी एक म्हणजे माता हरिसिद्धी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप अशी गर्दी आहे आणि खूप सारे लोक खाली बसले आहेत। याचं कारण म्हणजे या ठिकाणी 2 दीपमाळा आहेत आणि एकाच वेळी एकाच टायमिंगला या ठिकाणी ते जे दिवे आहेत बघा दीपमाळेवर ते लावले जाणार आहे आणि ते बघण्यासाठी ही जी गर्दी आहे ती जमलेली आहे। अतिशय अप्रतिम असं हे दृश्य आहे बघा, ज्यावेळेस दिवे लावतात ते एकाच वेळी, तर खूप पाहण्यासारखं आहे। त्यासाठी ही जी गर्दी दिसते भरपूर सारी गर्दी आहे आणि भरपूर सारे लोक या ठिकाणी बसलेले आहेत। तर मी पण आता या ठिकाणी बघणार आहे। तर हे चालू झालेले आहे बघा, तुम्ही बघू शकता।
तर असा होता उज्जैनमधील माझा पहिला दिवस. उद्या मी उज्जैनमधील सगळी मंदिरं फिरणार आहे आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला.